वचन जे प्रकाश मार्गावर, वचन जे प्रकाश मार्गावर. सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. येईल एके दिवशी राजांचा राजा, तयार आम्ही होऊया. प्रियजन मुचे येशूला स्वीकारणार, त्यांना तयार करणार. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. दिव्यातील तेल कमी होऊन देता, तयार आम्ही होऊया. मोहरांना मातीत न लपविता, तयार आम्ही होऊया. प्रियजन आमुचे येशूला स्वीकारणार, त्यांना तयार करणार. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. होते जे मागे ते जातील, तयार आम्ही होऊया. शेवटपर्यंत जे धीराने राहतील, तारण त्यांचे होणार. प्रियजन आमुचे येशूला स्वीकारणार, त्यांना तयार करणार. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. आजच्या मन्नाकरिता देवाचे वचन, स्तोत्र संहिता याचा 119 अध्याय 9 ते 16 वचन. स्तोत्र संहिता याचा 119 अध्याय 9 ते 16 वचन. तरुण माणूस शुद्ध आयुष्य कसे जगू शकेल? तू दिलेली शिकवण आचरणात आणून मी मनापासून देवाची सेवा करायचा प्रयत्न करतो. देवा, तुझ्या आज्ञा पाळण्यासाठी मला मदत कर. मी काळजीपूर्वक तुझी शिकवण अभ्यासतो का, म्हणजे मी तुझ्या विरुद्ध पाप करणार नाही. परमेश्वरा, तुझे कल्याण असे मला तुझे नियम शिकव. मी तुझ्या सगळ्या शहाणपणाच्या निर्णयाबद्दल बोलेन. तुझ्या कराराचा अभ्यास करणे मला इतर कशाही पेक्षा आवडते. मी तुझ्या नियमाबद्दल चर्चा करेन. मी तुझी जीवन जगण्याची पद्धत आचरेन. मला तुझे नियम आवडतात. मी तुझे शब्द विसरणार नाही. प्रभू परमेश्वर, या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात सलाम. आपण आजच्या सकाळी स्तोत्र 119 आणि 9 ते 16 ही वचन वाचलेली आहे. आणि ही बायबलमधील अतिशय सुंदर आणि मार्गदर्शक वचन तरुणांसाठी आहे. कारण यामध्ये तारुण्यामध्ये आपलं जे जीवन आहे ते कसं शुद्ध ठेवतील, आपलं आचरण, आपलं वर्तन, आपला जीवितक्रम ते कसं शुद्ध ठेवतील
या संबंधाने स्तोत्रकर्त्याने प्रश्न केलेला आहे आणि त्या प्रश्नाला उत्तर देखील त्याने दिलेलं आहे. आणि तो म्हणतो की त्याच्या वचनानुसार चालण्याने तरुण आपला वर्तनक्रम कशा शुद्ध राखील, त्याच्या वचनानुसार चालण्याने. यशया 40, 30 आणि 31 वचनामध्ये देखील असं म्हटलेलं आहे की तरुण थकतात, भागतात, भर जवानीतले ठेचा खातात, परंतु जे परमेश्वराचं भय धरतात ते गरुडाप्रमाणे नवीन शक्ती संपादन करतील. देवाचं वचन हे आपल्याला सामर्थ्य देणारं आहे. देवाचं वचन आपल्याला सर्व अशुद्धतेपासून दूर ठेवणारं आहे, कारण देवाचं वचन हे 52 कशी सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट आहे असं स्तोत्र 19 मध्ये म्हटलेलं आहे. आणि ते जे वचन त्या ठिकाणी पुढे स्तोत्रकर्ता म्हणतो की ते आपल्या सेवकाला शुद्ध करते. म्हणजे आपलं जे आचरण आहे ते शुद्ध ठेवण्यासाठी आपलं जे वर्तन आहे ते शिस्तमय असावं आणि देवाला आवडणारं असावं, म्हणून ते आपल्याला मार्गदर्शन करतं. म्हणून ह्याच स्तोत्रामध्ये पुढे स्तोत्रकर्त्याने म्हटलेलं आहे की जे सोनं रूप आहे त्या सोन्या रुपयांपेक्षा ना तुझं जे वचन आहे ते मला इष्ट वाटतं. कारण माझ्या प्रियांनो, देवाचं वचन अति मौल्यवान आहे. ते आपल्याला शिस्त लावणार आहे, आपलं जीवन शुद्ध करणार आहे. हे जे वचन आहे हे देवाची ओळख करून देणारं वचन आहे. जीवनाची जी शुद्धता आहे, आपल्या अंतःकरणाची, आपल्या मनाची जी शुद्धता आहे ती वचनाच्या द्वारे मला आणि तुम्हाला प्राप्त होते. म्हणून आपलं जर वर्तन आपल्याला चोख ठेवायचं आहे, शुद्ध ठेवायचं आहे, तर देवाच्या वचनानुसार आपल्याला जीवन जगावं लागेल. 11व्या वचनामध्ये त्यानं म्हटलेलं आहे की मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवलेलं आहे. होय माझ्या प्रियांनो, आपण पाप करू नये, आपण पापापासून दूर राहावं, दुराचरण करू नये, स्वैराचार आपण करू नये, देवाच्या विरुद्ध आपण जीवन जगू नये. म्हणून देवाचं जे वचन आहे ते सदैव आपण देखील आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवावं, ते जतन करून ठेवावं, म्हणजे आपण कधीही पाप करणार नाही. ह्याचा अर्थ असा आहे की आपण पाप ह्यासाठी करतो की आपल्या अंतःकरणामध्ये ते वचन नसतं. या ठिकाणी स्तोत्रकर्ता या वचनामध्ये सांगत आहे की देवाचं वचन जेव्हा आपल्या मनात आणि विचारात पक्के असते तेव्हा ते आपल्याला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून आणि पाप करण्यापासून वाचविते. म्हणून ते वचन आपण जतन करून ठेवावं. पहिला जो बोध आहे तो तरुणांसाठी आहे आणि दुसरा जो बोध आहे तो आपल्या सर्वांसाठी आहे की ते वचन आपण जतन करून ठेवावं. देवबाप ही वचनं आपणासाठी आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. खरोखर योग्य वेळी तू तुझ्या वचनांच्या द्वारे तू आमच्याशी बोलतो. आज देखील आमचे तरुण हे तुझ्या वचनानुसार शुद्ध जीवन जगतील आणि देवबापा आम्ही देखील तुझ्या वचनावर विश्वास ठेवून जीवन जगावं. प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. पुन्हा ऐका, 1800-2700-333.
आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.